नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही आहे आमची सोसायटी आणि हा आहे आमचा सोसायटीमधला ग्रुप. आम्ही चाललेलो आहे हुरडा पार्टी एन्जॉय करण्यासाठी. तर चला, आम्ही आलेलो आहे कल्पतरू बाग हुरडा पार्टी येथे. हा हु हा हुरडा पार्टी पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर, थेऊर गणपती मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर नैसर्गिक रम्य ठिकाणी आहे. सोलापूर बायपास रोडवरती आहे. आणि सकाळी सुरुवात वेलकम चहा नाश्त्याने होते. तर सुरुवात 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते. हुरडा पार्टी शनिवारी ते रविवारीच असते. बाकी इतर दिवशी स्कूलच्या मुलांच्या पिकनिक तिथं असतात. आणि त्याच्यानंतर बघा, आणि हुरडा आता आपल्या फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच राहणार आहे. तर इथं आल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. आम्ही ते सगळ्या प्रकारचे खेळ गेम एन्जॉय केलेले आहेत. ते थोडक्यात मी तुम्हाला ह्या गेमची माहिती सांगते आहे. हे सांगायचं कारण असं आहे की ज्याला कोणाला हुरडा पार्टी एन्जॉय करायची त्यांनी इथं जाऊन नक्की एन्जॉय करावं. पुण्यापासून खूप असं अंतर दूर नाही आहे. तुम्ही पुण्याजवळ पुण्यात राहत असेल तर तिथून तुम्ही जाऊन तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता. इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तर भरपूर आहे. मोठ्या लोकांसाठी पण, मोठ्या माणसांसाठी पण खेळण्यासाठी भरपूर आहे. इथं आता तुम्हाला गेम काय काय आहे ते सांगते थोडक्यात. खेळ म्हणजे घसरगुंडी आहे, रोप वे आहे, धनुष्यबाण आहेत, परत झिप लाईन आहे, कमांडो फ्लाय बिग आहे, ॲडव्हेंचर गेम आहेत, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे. लहान मुलांना खेळायला पण भरपूर आहेत. घसरगुंडी आहेत. परत हे बघा, रोपवे आहे. आम्ही याच्यावरून सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोणीही इथं पाठीमागं राहिले नाही. एक से बडकर एक आहेत इथं. प्रत्येक जणाला प्रत्येक गेम एन्जॉय करायचा होता आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा होता. तर आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय केलेला आहे. प्रत्येक गेम एन्जॉय केलेला आहे. तेवढ्या वेळापुरतं आम्ही मनाने लहान मुलं झालेलं आहे. हे बघा, आमचा कॉमन डान्स चाललेला आहे. आम्ही हा कॉमन डान्स पण एन्जॉय केलेला आहे. इथं गाणे चालले होते आणि गाण्यावरती आम्ही डान्स करत होतो आणि गेम पण खेळालो कॉमन. आणि त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे खेळ खेळ पण खेळायलो आहे. आणि इथं रोपवे तर असं वेगवेगळ्या प्रकारचं टायरवरनं चालायचं होतं. परत वेगवेगळे हे बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे असे याच्यावरून चालायचं होतं. बघा, हे असं गट्टू होते. गट्टूवरनं पण असं एक 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 पाय ठेवून तुम्हाला ते लाईन क्रॉस करायच्या होत्या. हे बघा, आता हे झुल्या टाईप असे हे आहेत, त्याच्यावरून पण तुम्हाला चालायचं होतं. खूप असं जपून चालावं लागतं याच्यावरून. आणि सगळेजण चालले, सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे हे गेम. आणि सगळेजण एन्जॉय करून प्रत्येक क्षण आनंदाने घालवत होतं. वेळ कसा निघून जात होता हे आम्हालासुद्धा समजत नव्हतं. गेम खेळण्याच्या नादामध्ये आम्ही अगदी मंदधुंद होऊन अगदी आनंदाने म्हणजे उत्साहाने आम्ही हे गेम एन्जॉय करत होतो. आणि बघा, किती लोकांचे सगळे असे आजूबाजूला खूप अशी गर्दी आहे आणि प्रत्येकजण असं गेम एन्जॉय करत आहे. असं चालताना भीती पण वाटत होते की आपण पडतो की काय, पडतो की काय. पण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि सगळ्यांनी गेम एन्जॉय केले आणि सगळ्यांनी गेम असा पार केलेला आहे. त्याच्यामुळं आनंद तर गेम सगळेजण गेम खेळल्यामुळं असं आम्हाला. आणि वेगळं आपण काही हा गेम म्हणजे असं कुठं नसतोच. असा एखादा असं स्पॉट असतो की त्या ठिकाणी असे गेम असतात आणि सगळेजण एन्जॉय करतात. आणि हा वेगळे गेम, हटके गेम असतात. त्यामुळे सगळ्यांना पण आहे याच्यामध्ये खेळण्यामध्ये आनंद मिळतो. आणि इथं सगळेजण गेम खेळण्यासाठी आणि एक दिवस रम्यमय वातावरणात एन्जॉय करण्यासाठी येत असतात. आणि याच्याबरोबर हुरडा पण एन्जॉय करतात. आणि प्रत्येकजण आता हे गेम खेळून सगळ्यांना खूप अशी भूक लागलेली असते. आणि प्रत्येक जणांना असं वाटतं की आता आपण
गेम खेळता खेळतात त्यांना असं भान राहिलेलं नसतं. एवढा आनंद घेत राहतात की त्यांना सगळ्यांना भूक पण अशी जोराची लागते. आणि असं खूप असं आजूबाजूला चारही बाजूने असे पूर्ण भरपूर हिरवेगार वातावरण आहे. आणि भरपूर झाडं आहेत, भरपूर गेम आहेत. खूप असं छान वाटतं. हे लहान मुलांसाठी गेम आहेत. हे सगळेजण भरपूर असं मोठं ग्राउंड आहे याच्यामध्ये पण. आणि सगळेजण असे एन्जॉय करतात. झुला आहे, झुला पण एन्जॉय करतात. आणि हे बघा लाकडाचा बघा कसा त्याने छान उपयोग केला आहे. याच्यावरती असं सिटिंग म्हणजे बसण्यासाठी हे त्यांनी बनवलेलं आहे. जेव्हा धनुष्यबाण हे शूट करतात तिथं ते बघायला म्हणजे प्रत्येकजण लाईनला उभा राहण्यापेक्षा तिथं बसतात आणि तिथं धनुष्यबाण साठी एन्जॉय करतात. आता आम्ही आलेलो आहे. हे आहे हुरडा खाण्यासाठी त्यांनी हे कॉर्नर बनवलेलं आहे. तर आम्ही इथं सगळेजण आता हुरडा खाण्यासाठी जॉईन झालेलं आहे. सगळेजण असं इथं जमा झालेलं आहे. आणि आता इथं एक स्कूटर आहे. तर एक स्कूटरवरती 6 ते 7 जण स्कूटरवरती बसतात मला वाटते. आणि आमचा ग्रुप इथं आता स्कूटरवरती बसलेले आहेत. काही आम्ही उभा राहिलेलो आहे. आणि आम्ही इथं आता थोडं फोटोशूट करतो आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही झुल्यावरती जाऊन बसलेलो आहे. झुला एन्जॉय करतो आहे. आता सगळाच ग्रुप झुल्यावरती बसलेला आहे आणि झुल्याचा आनंद घेत होतो आणि मस्त वाटत होतं. हा आनंद घेताना अगदी आम्ही वयाचं भान आम्ही विसरून गेलेलो होतो. अगदी मनाने लहान मुलंच झालं होतं. आणि प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक वेळेचा आम्ही इथं प्रत्येक खेळाचा आनंद घेतो आहे. इथं आलेलो आहे आम्ही आता हुरडा खाण्यासाठी. आता ज्यासाठी गेलेलो होतो हुरडा पार्टीसाठी, तर ते मेन आता आम्ही एन्जॉय करणार होतो. आता इथं लावलेला आहे आमचा बसलेला आहे सगळा सोसायटीचा ग्रुप, आमचे सगळे मैत्रिणी, मित्रमंडळ आणि सोसायटीची फॅमिली. आता आम्ही करणार आहोत हुरडा एन्जॉय. ते आता वाट पाहत होतं मी सगळेजणं. आता आम्हाला हुरडा कधी खायला भेटणार आहे आणि कधी येणार आहे. सगळेजणं हुरडा म्हणजे आता वर्षातून एकदा येतो आणि सगळ्यांनाच हा आनंद भेटत नाही आहे. प्रत्येक वर्षी हा क्षण भेटत नाही आहे. कधी कधी असा क्षण भेटतो. तर आता सगळेजणं हुरड्यासाठी तयार झालेले आहे. आणि हुरडा आता तिकडून येत आहे. इथं होता हुरडा. आता सगळ्यांना ते भरपूर असा हॉल गच्च भरलेला आहे. त्यामुळे ते सगळ्यांना सर्व करत 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 आमच्यापर्यंत पोचणार आहे. आमच्या अगोदरचे पण भरपूर लोक वेट करत होते. हा होता हुरडा, मक्याचे कणसं, बोरं, दही,